नमस्कार, मी वैभव स्वागत करतो तुमचं सुतारनेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे मिळते माहिती जी हवी तुम्हाला. मित्रांनो, आजचा विषय असणार आहे कृषी सेवक जाहिरात 2025-26. कृषी सेवक भरती होणार आहे की नाही, भरती झाली तर किती जागांसाठी होईल आणि मागची भरती कशी आणि कधी झाली होती, जाहिरात कधी येईल, किती जागांसाठी येईल, असे बऱ्याच मुद्द्यांवर आपण इथे आज चर्चा करणार आहोत. तर चला, कोणताही वेळ न दवडता सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ. आणि हो, त्या अगोदर तुम्ही या नवीन चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईबचे बटन दाबा, कारण येथेच तुम्हाला कृषी सेवक आणि संलग्नित सरळ सेवा परीक्षा, त्याच्या भरती, सरळ सेवा परीक्षांचे निकाल, सरळ सेवा परीक्षेमध्ये पास झालेले कृषी सेवक, कृषी सहाय्यक, सोबतच ग्रामसेवक, तलाठी यांच्या मुलाखती, याबद्दल सर्व अपडेट तुम्हाला इथेच मिळतील. मित्रांनो, सगळीकडे चर्चा सुरू आहे कृषी सेवक 2.0 ची, म्हणजेच कृषी सेवक भरती 2025-26. नुकतेच न्यूजपेपरमध्ये एका जाहिरातीमध्ये आले होते की एका कृषी विभागात रिक्त पदांचा तपशील किती आहे, ज्यामध्ये 1700+ जागा या कृषी सेवक आणि संलग्नित पदांच्या होत्या. काही न्यूज चॅनलवरती जाहिरात येत होती, बातमी येत होती की ज्यामध्ये कृषी सेवक, सहाय्यक यांच्या जागा रिक्त असल्याने शेतकरी वर्गात होणाऱ्या अडचणी. खरं तर कृषी सेवक हा शेतकरी आणि विभाग यांना जोडणारा दुवा असतो. कृषी सेवक हाच ग्राउंड लेवलवर सगळे कामकाज पाहत असतो आणि तेथेच तर मनुष्यबळ कमी पडत असेल तर विभागाला शेतकरी संपर्यंत पोहोचणे जरा कठीणच जात असते. ज्या अर्थ पेपरमध्ये रिक्त जागा दाखवल्या जात आहेत, न्यूज चॅनलवर कृषी सेवक यांच्याबद्दल बातम्या येत असतील, माझ्यासारखे यूट्यूबवर कृषी सेवक भरतीचे नवीन व्हिडिओ जर टेलिग्रामवर येत असतील, तर पाणी कुठेतरी मुरते. हे वारे साधे नाही, हे वारे भरतीच्या दिशेने वाहते, हे तुम्ही जाणलेच असेल. कारण एकदा तरी हे सगळं असं जुळून येत असं नाही. भविष्यातील अंदाज बांधताना भूतकाळातील घटनांचा आधार घेतलाच पाहिजे. 2019 मध्ये कृषी सेवक भरती झाली होती, त्यानंतर कोरोना, इलेक्शन यामुळे 2022 उजाडला आणि कृषी सेवक भरती परीक्षा यांच्याबद्दल चर्चेला उधाण आले. पेपरमध्ये पदसंख्या जाहीर झाल्या होत्या की कोणकोणत्या विभागात किती रिक्त जागा आहेत, त्याचा आराखडा तयार करून तो विभागासाठी सुपूर्दही केला होता मंजुरीसाठी. पण नंतर परीक्षा कोण घेणार, IBPS घेणार की TCS घेणार, यात 2 महिने गेले. यातच परीक्षेचा पॅटर्न बदलणार, विषय वेगळे होणार, प्रश्नसंख्या यामध्ये बदल होणार आणि अशा अनेक अपडेट सुरू होत्या. खूप पाठपुरावा झाल्यानंतर 3 जुलैपर्यंत कृषी सेवक पदासाठी अर्ज मागवण्यात आले. म्हणजे कृषी सेवक या 2023-24 या परीक्षेचा फॉर्म भरायची शेवटची तारीख होती 3 जुलै. यानंतर ठरलं की परीक्षा IBPS घेणार. पेपरमध्ये सेक्शन असणार, म्हणजेच अगोदर 2019 पेपर झाला होता, त्यामध्ये टोटल 200 प्रश्न होते आणि ते मिक्स असायचे. कधी कृषीचा ॲग्रीचा प्रश्न असला, तर कधी रिझनिंगचा, तर कधी GAचा किंवा इंग्लिशचा. पण आता सेक्शन, प्रत्येकी विषयाचे 20-20 प्रश्न, आपण डिटेलमध्ये बोलूच एका व्हिडिओमध्ये. पण सेक्शन सुरू झाले. कृषी सेक्शन वेगळा, त्या मराठी, बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश असे वेगवेगळे सेक्शन त्यामध्ये होते. परत प्रश्नसंख्या कमी झाली होती. कृषीचे 120 प्रश्न 120 मार्कांना नसून 60 प्रश्न 120 मार्कांना असे काही फाळणे झाले होते. अशा बऱ्याच अपडेट जुलैमध्ये आल्या. फॉर्म भरला फॉर्म तर जुलैमध्ये भरला, पण सप्टेंबरला तरी परीक्षा नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होतोय आणि होतही होता. काय अडचण होते लगेच परीक्षा घेण्यासाठी माहीत नाही. पण आता विद्यार्थी तर नाराज होत आहेत. इलेक्शन तर समोर आलेलंच होतं, पण आता दाखवायला म्हणून, तो शांत करायला म्हणून परीक्षा लवकर न घेता कृषी शिक्षक भरती नावाचा गाजर दाखवून जरा थोडी दिशाभूल करण्यात आले होते. आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अजूनही कृषी शिक्षक भरती या संदर्भात ठोस निर्णय GR अजून तरी कुठे आलेला नाही आहे. चर्चा चालू आहे, पाठपुरावा चालू आहे. कृषी शिक्षक भरती होणार आहेच, पण
2022-23 जी चर्चा सुरू होती कृषी शिक्षक भरतीची, ती आज काय चालू आहे याबद्दल आपण सविस्तर एका व्हिडिओमध्ये चर्चा करूच. आणि याच कालावधीमध्ये कृषी सेवकाचे मानधन वाढून 18,000 रुपये करण्यात आले होते. त्यातही काय आनंदाची ही गोष्ट आनंदाची होते सर्वांसाठी. पण शेवटी जानेवारी-फेब्रुवारी 2024 कृषी सेवक परीक्षा पार पडली एकदाची. या परीक्षेमध्ये असं झालं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला लांब लांबचे सेंटर मिळाले होते. म्हणजे असं जवळ एखादा पुणे जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला पुणे जिल्ह्यातलं सेंटर मिळालं असं झालंच नाही. भरपूर लोकांना विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करून परीक्षेला जाणं भाग होतं. आणि कृषी सेवक परीक्षा एवढे आपण वाट पाहिल्यानंतर आल्यानंतर बरंच म्हणजे 90-95% विद्यार्थ्यांनी परीक्षा ही दिलीच आहे, कितीही लांब असेल तरी. आता परीक्षा पार पडल्यानंतर ना आता IBPSने परीक्षा घेतली होती. IBPS कोणत्याही परीक्षेचा निकाल एक 25 ते 30 दिवसामध्ये लावून टाकतो. कारण बँकिंगमधले सर्वात नावाजलेली संस्था आहे. वर्षातून 8 ते 9 परीक्षा घेतात ते वेगवेगळ्या बँकेच्या, वेगवेगळ्या संस्थांच्या. त्यामुळे इथे लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा होती. पण 45 दिवस झाले तरी कोणतीही निकालाची अपडेट आलेली नव्हती. सगळेजण वाट पाहत होते. फेब्रुवारी पूर्ण संपला, मार्च आला, मार्च संपला, एप्रिल चालू झाला, पण तरी काहीही नाही. मग या निकाल लवकर लागण्यासाठी मनीष मानकर सर असतील, आपले वेगवेगळे यूट्यूबचे चॅनल्स असतील, प्लस त्यामध्ये तुमचे संतोष वाघमारे असतील, संतोष लहाने सर असतील, सगळ्यांनी एक आंदोलन उभं केलं होतं, टेलिफोनिक आंदोलन. भरपूर एक रिव्हॉल्युशनरी आंदोलन म्हणू शकतो आपण यामध्ये. कारण यामध्ये आपण काय केलं होतं की सर्व विद्यार्थी त्यांच्या विभागामध्ये फोन करत होतो आपण आणि त्यांना एकच प्रश्न विचारायचो, निकाल कधी लागणार. ते सांगायचे की आत्ता आमच्याकडे कोणती अपडेट नाही आहे. यापुढे आम्ही एक शब्दही बोलत नव्हतो, आपण फोन ठेवून द्यायचो. पण असे त्यांना दिवसातून 200-300 जर फोन येत असतील तर ते किती हैराण होतील. एकच वाक्य, एकच प्रश्न, आणि तेवढंच त्यांना प्रत्येक विद्यार्थ्यांना द्यावं लागत होतं. त्यामुळं याचा इम्पॅक्ट एवढा भारी झाला की पुढच्या 10 दिवसात 2 विभागांचा निकाल लागला होता. त्यानंतर ना पुढच्या काही 2 ते 4 ते 5 दिवसामध्ये सगळ्या विभागांचा निकाल लागला. सगळ्या विभागांची मार्क लिस्ट आली, सर्व विभागांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये पुन्हा थोडी काही गडबड होती की IBPSचा लोगो नव्हता त्यामध्ये, तर तीही पुन्हा चेंज करून तशी अवेलेबल झाली. त्यात काय ही नाही, हरकत नाही, व्यवस्थित झाली. नंतर ना पेसाच्या परीक्षेचा तारखा आला, पेसाचा रिझल्ट लागला, सर्व व्यवस्थित झालं. पण टेलिफोनिक आंदोलनाचा चांगला म्हणजे एक उत्कृष्ट असं आपण एकजूट दाखवली होती. शेवटी ॲग्रिकॉस परिवार आपण तिथं दाखवून दिले की ॲग्रिकॉसमध्ये जी एकजूट आहे ती इतर कोणत्याही स्ट्रीममध्ये किंवा इतर कोणत्याही विभागामध्ये नाही आहे. कट ऑफ चांगला लागला होता, जशी अपेक्षा केली होती आपण त्यापेक्षा जरा कट ऑफ चांगलाच लागला होता. आता ही झाली भूतकाळाची गोष्ट. आपण जे काही सर्व बोललो होते, ज्यांची निवड झाली ते आता रुजू झालेत. काही काही विभागांचे वेटिंग लिस्ट अजून क्लिअर झाल्या नाहीत आणि आता काय मुदतही संपत आली. लवकरच म्हणजे वेटिंग लिस्ट सुरू झाल्यापासून किंवा रिझल्ट लागल्यापासून 1 वर्ष 365 दिवसांची साठी ती वेटिंग लिस्ट असते अवेलेबल. म्हणजे जर निवड झालेल्या किंवा दुसऱ्या कोणत्या कारणास्तव विद्यार्थी तिथं जागा रिक्त असेल तर वेटिंग लिस्टमधला मुलगा तिथे लगेच भरण्यात येतो. पण ते फक्त 1 वर्षासाठी. 1 वर्षानंतर ते जागा पुन्हा पुढच्या येणाऱ्या भरतीसाठी रिझर्व जाते. आता तिथे क्लिअर होतं, म्हणजे काय म्हणतात, वेटिंग लिस्ट ज्यांच्या क्लिअर झाल्या नाहीत किंवा होत आल्यात, मुदतही संपत आली. आता अगोदरप्रमाणेच यावर्षी बघा तुम्ही, भरती येणार हे 100% फिक्स झालेलं आहे. कारण आता भरती संदर्भातच्या चर्चा तुम्ही वेगवेगळे यूट्यूब बघत असताल, तुम्हाला रिकमेंडेड व्हिडिओ येत असतील कृषी सेवक भरती 2025-26 या संदर्भातील किंवा कृषी सेवक भरती 2.0 अशा संदर्भातील. आता न्यूजपेपरमध्ये आपण सुरुवातीलाच बघितलं तशी जाहिरात आली, तशीच जाहिरात 2022 दरम्यान आली होती की कोणत्या विभागात किती जागा आहेत. आताही तशाच आहेत. प्रत्येक विभागामध्ये कोणत्या विभागात किती जागा आहेत त्या तशा तिथं प्रसिद्ध झाल्या होत्या. TV चॅनलवर, न्यूज चॅनलवर दाखवण्यात येत होतं की मनुष्यबळ कमी आहे इथं सध्या. त्यामुळं इथं भरपूर आपल्याला काय म्हणतात त्याला, कृषी सेवक भरतीसाठी चान्सेस भरपूर आहेत की कृषी सेवक भरती होईल याच्या संदर्भात. आणि आता त्यानंतर चर्चा आहेत, यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ येत आहेत. आणि आता आपल्या कृषी विभागातील वरिष्ठांकडून अशी बातमी मिळते आपल्याला की वेगवेगळ्या विभागातून
त्यांच्या रिक्त जागांचा तपशील आराखडा तयार करण्यात येत आहे किंवा काही विभागांचा तयारी झालेला आहे। तो आराखडा ऑगस्ट 2025 इथं ही अशी मुदत दिली विभागाने त्या छोट्या विभागांना की कृषी विभागाने दिली की आपल्या वेगवेगळ्या कोल्हापूर पुणे अशा वेगवेगळ्या विभागांना की तुमच्याकडच्या रिक्त जागांचा आराखडा आमच्याकडे सुपूर्द करा, जेणेकरून आम्ही त्या मंजूर करून पुढच्या काय म्हणतात कृषी सेवक भरतीसाठी आपण सादर करू शकतो। त्यामुळे ऑगस्टपर्यंत कोणती जाहिरात येणार नाही, ठीक आहे। पण ऑगस्ट नंतर जसा आराखडा पोहोचेल तसं पुन्हा एकदा IBPS परीक्षा घेणार, TCS परीक्षा घेणार, यामध्ये थोडंसं काही महिने जातील आणि जेमतेम सप्टेंबर ते नोव्हेंबर म्हणजे याच वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान तुमची जाहिरात तुमच्या हातात असणारे कृषी सेवकची जवळपास 2100 प्लस जागांसाठी भरती निघणारे, त्यामध्ये काही जागा पेसासाठी असतील, काही नॉन पेसासाठी असतील। आणि आता आपला सगळ्यांना अंदाज आलेला आहे परीक्षा कशी असते, पॅटर्न कसा असतो, त्यामुळे परीक्षा तर होणार आहे हे तर इथं 100% कन्फर्म झालेलं आहे। वेगवेगळ्या विभागात आल्यानंतर मंजुरीसाठी 2 महिने लागणार आहेत, मग जाहिरात येणार आहे, पण जाहिरात आल्यानंतर मागील वर्षी जसं झालं तसं परीक्षा लवकर व्हाव्या यासाठी आता आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत। कारण जाहिरात लवकर आली तर काही विद्यार्थ्यांचं असतं जाहिरात आल्यानंतर अभ्यास सुरू करतात, त्यामुळं जे विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत त्यांना थोडासा बॅकवर्ड पॉईंट राहणार आहे। त्यामुळं अभ्यास तर आता तुम्हाला चालू ठेवायचाच आहे, कारण एक तर कन्फर्म आहे वरिष्ठांकडनं जर अशी बातमी मिळत असेल, तुम्हाला जसं सांगितलं मी की आता वारं हे भरतीचं चालू झालेलं आहे, कृषी सेवक भरती संदर्भातला चालू झालेला आहे। त्यामुळे कृषी सेवक भरती तर ही येणारच आहे, तुम्हाला अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे। मागील वेळेस तुमचं काय 5 मार्काने 10 मार्काने 15 मार्काने 20 मार्काने किंवा 1 मार्काने जरी राहिला असेल तरी तुम्हाला तेवढाच अभ्यास करावा लागणार आहे जेवढा अभ्यास 20 मार्कांनी ज्याचं सिलेक्शन राहिलं होतं त्या विद्यार्थ्यांनी एवढंच। त्यामुळं सगळ्या विषयाची जास्त करून कृषी प्रोफेशनल नॉलेज या पार्टचं तुम्ही जास्तीत जास्त तयारी करा। कोणताही रोज नाही म्हणलं तर 1 तासभर जर तुम्ही अभ्यास केला आजपासून तर पुढे येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। रिव्हिजनसाठी तुम्हाला जास्त वेळही मिळेल। कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी शिक्षक भरती याबद्दल आता काही महिन्यातच ठोस निर्णय होतील असं वाटतंय। आता या संदर्भात आपण लवकरच कळेलही आणि आपण आता या कृषी सेवक भरती, शिक्षक भरती या संदर्भात आपण वेगवेगळे व्हिडिओ आता ह्या चॅनलवर अपलोड करतच राहणार आहोत। तुम्ही जर डिग्री करताय, घरी बसलाय किंवा फक्त अभ्यासच चालू असेल तर अभ्यास तर करणं कन्फर्म आहे तुम्हाला। कृषी शिक्षक भरती आता कन्फर्म होईल लवकरच। आता तुम्हाला जसं सांगितलं 2022 पासून चालू आहे, आता पण ठोस निर्णय नाहीत, पण आता हालचाली कृषी शिक्षक भरती संदर्भात जोरदार चालू आहेत। त्यामुळे कृषी शिक्षक भरती, कृषी सेवक भरती या 2 परीक्षाचं मोठं असं फळ आपल्याला सगळं ॲग्रिक्रॉस विद्यार्थ्यांना मिळणार आहे, पण ते चाखायला त्यालाच मिळणार जो या परीक्षेची तयारी करतोय, अभ्यास करतोय। जे फक्त परीक्षा नोटिफिकेशनची वाट बघतात आहेत किंवा नोटिफिकेशन आल्यानंतर अभ्यास करू किंवा फक्त चर्चा वायफळ आहेत अशा सोडून जर चाललंय त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्या हातात नाहीये। ते जेव्हा परीक्षा लक चांगलं असेल त्यांचं 2 महिने अभ्यास करून त्यांनी पोस्ट काढले तर काढले, पण ते क्वचित 100मधून अर्धा टक्का एखाद्या विद्यार्थ्यांचं असं सिलेक्शन होत असेल, पण मॅक्सिमम विद्यार्थी जे तयारी करतात ते जे फोकस आहेत त्यांचं सिलेक्शन इथं होत आहे। आता कृषी सेवक निकाल 2023-24चा कट ऑफ विभागानुसार निवड यादी या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात, म्हणजे त्यांनी कसं तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या विभागात किती जागा आल्या होत्या, त्याचा कट ऑफ किती लागला, मुलांचं किती सिलेक्शन झालं, वेटिंग लिस्टमध्ये आलेल्या मुलांची नावं किती आहेत आणि त्यांना किती मार्कांमुळे ते वेटिंग लिस्टमध्ये पडले, ते क्लिअर झाले का नाही, किती दिवसात क्लिअर होतात। परत असे म्हणजे इथून पुढे कृषी सेवक भरती होईपर्यंत आपण कृषी सेवक पदाचा अभ्यास, कृषी सेवकाचे कामं, कृषी सेवकाचे कर्तव्य, कृषी सेवक परीक्षेची तयारी, नोटिफिकेशन, वेगवेगळे अपडेट, कृषी शिक्षक भरती म्हणजे पूर्णपणे ॲग्रिक्रॉस विद्यार्थ्यांच्या नोकरी संदर्भातील, शासकीय नोकरी संदर्भातील सगळे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये। तर रिक्वेस्ट आहे तुम्हाला चॅनलला तुमच्या इतर मित्रमंडळीमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला लावा, तुम्ही स्वतःहून करा, कारण ॲग्रिक्रॉससाठी मनीष मानकर सर, संतोष लहाने सर, संतोष वाघमारे सर आणि सुतार नेट अकॅडमी सदैव तुमच्या पाठीशी आहे। 2 मागच्या भरतीच्या वेळेसही होती आणि ह्या वेळेसही राहणार आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे हा चॅनल पुन्हा मला चालू करावा लागलेला आहे, पण
तुमची साथ असेल तर आपण पुन्हा त्या त्या पातळीपर्यंत पोहोचून मनीष मातकर सरांना, लहाने सरांना मोठ्या चांगल्या प्रतीने सपोर्ट करू शकतो, त्यांच्यासोबत उभे राहू शकतो आणि आपल्या ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ शकतो, एक मदतीचा हात आपण हेतून देऊ शकतो आणि एक सपोर्ट देऊ शकतो ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांना. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आणि याबद्दल जो आपलं जे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचे प्रश्न जे काय असतील ते कमेंटमध्ये करा आणि तुमचा प्रतिसादच नवीन नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला अपलोड करण्यासाठी स्फूर्ती देतो. तर धन्यवाद. ॲग्रिकॉस.